हा सुंदर असा मेकअप लुक मी फक्त आणि फक्त 3 मेकअपचे प्रोडक्ट वापरून क्रिएट केलेला आहे. हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. हा मेकअप लुक मी फक्त 3 मेकअपचे प्रोडक्ट वापरून क्रिएट केलेला आहे आणि मुख्य पार्ट हा आहे की मी याच्यामध्ये अजिबातच कोणतेही फाउंडेशन किंवा कोणतीही क्रीम वापरलेली नाहीये. नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मराठी ब्युटी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आणि फक्त 3 मेकअपचे प्रोडक्ट वापरून कशा पद्धतीने सुंदर असा मेकअप लुक क्रिएट करता येतो. जेव्हा खूप जास्त तुम्हाला घाई असेल किंवा तुम्ही कुठेतरी गेला आहात आणि तुमच्याकडे मेकअप प्रोडक्टची कमी असेल, अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने फक्त 3 प्रॉडक्ट वापरून किंवा कमी मेकअपचे प्रॉडक्ट वापरून कशा पद्धतीने सुंदर असा मेकअप लुक क्रिएट करू शकाल, हेच दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं, की जेव्हा आपली घाई असते कुठे जाताना वगैरे, तेव्हा आपल्याला जे मेकअपचे प्रॉडक्ट आहेत ते सापडत नाहीत. अशा वेळेला देखील हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मराठी भेटू या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. मेकअपला स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला स्किन केअर करायला पाहिजे आणि माझं जे स्किन केअर आहे ते सकाळी अंघोळ झाल्याच्या नंतर मी केलं होतं आणि आता साधारणतः 11 वाजत आलेले आहेत. सो डबल स्किन केअर करण्याची मला तरी काही गरज वाटत नाहीये. आणि स्किन केअरमध्ये मी ज्या पण बेसिक गोष्टी असतात म्हणजेच सीरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन त्या लावलेल्या आहेत. तुम्ही छान एखादं मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावा आणि त्यानंतर डायरेक्ट मेकअपला स्टार्ट करा. सो तुम्ही छानसं मॉइश्चरायझर अगोदर लावून घ्या. वाटल्यास तर थोडंसं प्रायमर देखील लावू शकता. त्याच्यानंतर पहिलं जे प्रॉडक्ट आहे, जे मी यूज करणार आहे, ते आहे कॉम्पॅक्ट. आणि हां, कॉम्पॅक्ट देखील खूप छान कव्हरेज तुम्हाला देऊ शकतं. हे तुम्हाला अजिबात याच्यावरती विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे, की कॉम्पॅक्टने सुद्धा तुम्ही छान बेस जो आहे तो क्रिएट करू शकता. सो मी आज यूज करणार आहे ग्लॅम 21चं कॉम्पॅक्ट पावडर. अतिशय सुरेख हे पावडर आहे आणि तुम्ही तुमच्याकडे जे कॉम्पॅक्ट पावडर अवेलेबल आहे ते घेऊ शकता. आणि हे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे किंवा तुमच्याकडे जे आहे ते आपण ॲज अ बेस म्हणून यूज करणार आहोत. म्हणजेच काय तर हे कॉम्पॅक्ट पावडर जे आहे ते फाउंडेशन किंवा कोणतीही क्रीम आणि प्लस त्याला सेट करण्यासाठी जे पण आपण लूज पावडर वगैरे वापरतो, त्या दोन्हीचं काम करतं. सो आपण हे यूज करूयात ॲज अ बेस म्हणून. तर माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती तसेच मानेवर देखील मी हे कॉम्पॅक्ट पावडर छान व्यवस्थितपणे ॲज अ बेस म्हणून यूज करून दाखवते. आपल्याला थोडं-थोडं घ्यायचं आहे प्रॉडक्ट आणि संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. मी अगोदर तुम्हाला एका साइडला लावून दाखवते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढी छान कव्हरेज कॉम्पॅक्ट पावडर देतं. सी द डिफरन्स तुम्ही पाहू शकता. एका साइडला मी लावलेलं आहे आणि इकडे काहीच लावलेलं नाहीये. तरीही म्हणजे फाउंडेशन ही न लावता किंवा कोणतीही क्रीम न लावता किती सुंदर कव्हरेज आलेली आहे आणि किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता. कोणताही बेस लावताना आपल्याला चेहऱ्याप्रमाणेच मानेला देखील तो लावायचा असतो, जेणेकरून संपूर्ण मेकअप झाल्यानंतर दोनही वेगळं दिसणार नाही. तुम्ही खूप वेळेस असं पाहिलं असेल, की बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत त्या फक्त चेहऱ्याला मेकअप करतात किंवा कोणताही बेस वापरतात. मानेला लावत नाहीत. त्याच्यामुळे त्या एकदम वेगळ्या दिसतात आणि चेहरा आणि मान वेगळं दिसल्यामुळे ते खूप जास्त वेगळं दिसतं आणि घाण दिसतं. त्याच्यामुळे कोणताही बेस लावताना म्हणजेच काय फाउंडेशन, क्रीम वगैरे काहीही लावताना तुम्हाला चेहऱ्याप्रमाणेच मानेला देखील ते लावायचं असतं, जेणेकरून इक्वल जो लूक आहे तो दिसेल. तर माझं कॉम्पॅक्ट पावडर लावून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान कव्हरेज आलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड जे प्रॉडक्ट आपण यूज करणार आहोत ते आहे काजळ. आता अ, हे जे काजळ आहे ना, ते आपण काजळ म्हणून देखील यूज करणार आहोत आणि त्याचबरोबर
आयब्रो पेन्सिल म्हणून देखील यूज करणार आहोत, जेणेकरून आपले दोनही कामं एका प्रोडक्टमध्ये होतील. सो त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे हे मेबलिनचं काजळ. आपण डोळ्यांना लावून घेऊयात. तर काजळ लावून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आयब्रोज फिल करूयात. अगोदर आपण थोडंसं कोम्बच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने थोडंसं याला सेट करूयात आयब्रोजला. सेट केल्यानंतर तुम्हाला आयब्रोजचा परफेक्ट शेप जो आहे तो कळतो. आयब्रोज वरती काजळ यूज करताना थोडंसं हलक्या हाताचा वापर करा. जर जास्त जोर देऊन तुम्ही केलं तर खूप जास्त डार्क ते दिसू शकतात. सो एकदम हलक्या हाताने आपण आयब्रोज फिल करूयात. आम्ही अशा पद्धतीने पकडलेली आहे, जेणेकरून हलक्या हाताने ते लागेल. त्याच्यानंतर आपल्या मेकअपमध्ये यूज होणारा तिसरा जो प्रोडक्ट आहे, तो आहे आपल्या लेडीजचा सगळ्यात आवडता असा प्रोडक्ट, तो म्हणजे लिपस्टिक. आणि ही जी लिपस्टिक आहे, ती आपण लिपस्टिक म्हणून यूज करणार आहोत. त्याच्यानंतर ब्लश म्हणून यूज करणार आहोत आणि अगेन आय शॅडो म्हणून यूज करणार आहोत. सो आपण पाहूयात की हे कसं यूज करायचं. सगळ्यात सुरुवातीला ही जी लिपस्टिक आहे ती आहे लॅक्मेची आणि ही रेड कलरची लिपस्टिक आहे. याचा शेड यावरती दिसत नाहीये कारण की ही भरपूर जुनी झालेली आहे. बरेच दिवस झाला मी हे यूज करत आहे. पूर्णपणे संपत आलेली आहे. याची लिंक जी आहे या सर्व प्रोडक्टची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. एकदम परफेक्ट रेड कलरचा आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण आय शॅडो म्हणून ही यूज करूयात. आपल्याला बोटाच्या मदतीने थोडंसं घ्यायचं आहे प्रोडक्ट आणि सगळ्यात सुरुवातीला आय शॅडो म्हणून दोनही डोळ्यांना लावून घेऊयात. त्याच्यानंतर ब्लश म्हणून आपण हे वापरूयात. इथे मी घेतलेलं आहे. पाहू शकता ब्लश म्हणून देखील एकदम व्यवस्थितपणे ब्लेंड झालेली आहे. त्याच्यानंतर ॲज अ लिपस्टिक म्हणून आपण यूज करूयात. ही संपत आलेली आहे, त्याच्यामुळे मी बोटाच्या मदतीनेच लावत आहे. इथे आपला संपूर्ण मेकअप जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही पाहिलं की मी फक्त 3 प्रोडक्ट मध्ये हा जो मेकअप लुक आहे तो क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल आणि माझ्या टिप्स आवडल्या असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एका अशा छानशा विषयासोबत. सो तोपर्यंत धन्यवाद.